आणि त्या ती जी समोर शेजारी होती ना, ती जी दासी होती आपल्याजवळ, तिला सांगितलं, अगं हे काय होतंय म्हणे, लाला तर फणफणतोय, आपण तर त्या गोसाव्याचा अपमान केला म्हणून तर घडत नसेल ना. थोडंसं ते कमी झालं, जे रडणं होतं ना, जे घर डोक्यावर धरलेलं होतं, जेव्हा यशोदा मातेने मुखातून वाक्य काढलं, आपण त्या गोसावींना त्यांचं दर्शन दिलं नाही म्हणून तर घडलं नसेल ना. लगेच कीप सायलेन्स, एकदम आवाज कमी झाला. यशोदा मातेला वाटलं फक्त नावच काढलं गोसाव्याचं तरी आवाज कमी झाला, तरी रडणं कमी झालं. आणि समजा आपण नेलं त्याच्या समोर तर तिनं शंका व्यक्त केली. मग जिने सांगितलं होतं ना, हे घेऊन जातात, कुत्र बनवून घेऊन जातात, मांजर बनवून घेऊन जातात, भगवंताचीच लीला आहे. त्यांनीच त्यांच्या डोक्यात घातलं, मैया मला खरंच असं वाटतं, एकदा दाखवून बघूयात का. आणि त्या आवाज द्यायला सांगितला त्या दासीला. गोसावी बाबा, तुम्हाला मैयाने द्वाराशी बोलवले. आनंद झाला भगवान महादेवांना. मी विनंती केलेली माझ्या देवानी स्वीकारली. आता माझ्या देवाचं दर्शन होईल म्हणून तात्काळ उठले आणि भगवान महादेव द्वाराशी आले. यशोदा मैयाने लालाला समोर धरलं. जसं नजरानजर झाली तशी अजून आवाज कमी झाला. भगवान महादेव म्हणतात, देवा जर तुम्ही इथं थांबलात, इथंच रडणं थांबलं तर ते मला हातात नाही घेऊ देणार, चालू ठेवा. देवाने परत आवाज वाढवला, म्हणजे समोर आलं तर कमी होतो आवाज, मग दिल्यानंतर थोडा बंदच होईल असं वाटतंय आता. यशोदा मैयाने भगवंताला घेतलं आणि बाबा घ्या, माझ्या लालाला आशीर्वाद द्या. बाबा म्हणतात, मैया मीच त्याचा आशीर्वाद घ्यायला आलो, पण आता तुला सांगून फायदा नाही, इथपर्यंत आलंच आहे प्रकरण, तर आता घेऊ द्या आनंद. भगवंताला हातात घेतलं. काही विलक्षण क्षण असेल माझा. हरिहर भेट ज्याला म्हणतो, भगवान श्रीहरी आणि भगवान महादेव ज्यांना आपण हर म्हणतो, हरिहर भेटीचा सुंदर आणि पुनीत पावन असणारा प्रसंग गोकुळानं अनुभवला. त्या दिवशी भगवंताला बालस्वरूप असणारा भगवंत भगवान महादेवांच्या हातात ते आहेत आणि भगवान महादेव त्या स्वरूपाकडे पाहतायत आणि भगवान महादेवांच्याकडे श्रीहरी पाहतायत. बालस्वरूपातील असणारे लल्ला. बाहेर काय चाललंय सगळे विसरले भगवान महादेव. आपण कुणाच्या द्वारात आहोत, काय समाधी लागली आणि भगवंताने स्पर्श केला. स्पर्श, बाबा इथं समाधी लावण्याचं ठिकाण नाहीये, समाधी लावली तर सगळं गोकुळ जमा होईल, मला ठेवतील बाजूला आणि तुम्हालाच मिरवत फिरतील. भगवान महादेव आले म्हणून आता स्वरूपाचं दर्शन झालं असेल तर निरोप घ्या. विलक्षण आनंद आहे भगवान महादेवांच्या मनामध्ये. काय करणार आता, जो क्षण आहे आपल्या हातामध्ये तो आपल्याच हातात राहील असं काही नाही. जो क्षण येतो तो जातो सुद्धा. म्हणून भगवान महादेवांनी मनोमन आदरयुक्त अंतकरणानं त्या स्वरूपाला नमन केलं. ते स्वरूप अंतकरणामध्ये साठवून ठेवलं आणि भगवान महादेव त्या ठिकाणाहून अंतर्धान झाले. आजही त्या ठिकाणी आशेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध असं ठिकाण आहे. आशा लावून बसलेले होते ना, माझ्या भगवंताचं दर्शन मला होईल म्हणून. आजही आशेश्वर महादेव म्हणून त्या ठिकाणी भगवान महादेव आहेत.